हॅलो. हॅलो, हो. बच्चू कडू बोलतो म्हटलं. अरे साहेब बोला की. हा, मी तुमचं ते व्याख्यान ऐकत होतो. बरं साहेब. अहिल्यादेवी होळकर यांच्या याच्यावर. हो 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 हो. चांगलं व्याख्यान केलंय म्हणून म्हटलं चला फोन केला. अहो मला अजून विश्वास बसत नाही की तुमचा खरंच फोन आलाय मला. ठीक. तुम्ही कुठे सोलापूरला असता का? साहेब मी पुरंदरचा आहे, छत्रपती संभाजी महाराज जन्मभूमी. असं का? अरे बाबा. हो. ठीक. म्हणजे प्रॉपर पुरंदर तालुक्यात गावात हो, राहता? वाल्ले म्हणून गाव आहे माझं बघा. पालखी महामार्ग माऊलीच्या चांगलं पालखीचा एक व्याख्यान मुक्काम दिलं. असतो वाल्ल्यामध्ये बघा. आता काय कुठला पक्ष वगैरे जॉईन करताय? काय म्हटलं साहेब? कुठल्या पक्षात वगैरे आहे? नाही साहेब, कुठल्याही पक्षामध्ये नाहीये मी सध्या. म्हणजे माझं MA BEd झालंय आणि हे सामाजिक उपक्रमांमध्येच असतो. हो. हो. मी पुण्याला 8 तारखेला वगैरे आहे, भेटू आपण. 8 तारखेला आहात का साहेब? हा. बर चालेल साहेब. मी 7 तारखेला एका बसतो. कार्यक्रमाला आहे अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीलाच, पण 8ला सध्या तरी फ्री आहे मी. मला काही डिटेल्स मिळाले तर बरं होतील, म्हणजे मला मग तुमची हाच भेट घ्या. माझा नंबर आहे. मला टेक्स्ट मेसेज आपण आठवण करून घेऊ एक मिनिट. बर साहेब. हो, आणि फार छान वाटलं की तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाचा मला प्रत्यक्ष फोन आलाय. मी ते व्याख्यान ऐकत होतो तुमचं, खूप सुंदर, म्हणजे चांगलं केलंय. बर. कालच आमच्या इथं मी इथे बेलोऱ्याला आम्ही धनगरपुऱ्यातच राहतो. बर साहेब. मी जिथं राहतो ते हो सगळ्या आजूबाजूला धनगर वस्ती आहे, त्याच्या मधात आम्ही राहतो. हो. गावात पण आईच्या स्मृतिप्रित्यर्थ अहिल्यादेवींची मूर्ती स्थापना केली. बर साहेब. खूप छान साहेब. म्हणजे ठीक. तुमचं काम तर पाहतच असतो, ते काही सांगायची गरज नाही. फार चांगलं काम आहे. आणि आज तुमचा फोन प्रत्यक्ष मला राजकीय क्षेत्रातल्या फार कमी व्यक्तींचा असा सामाजिक कार्याचं कौतुक करण्यासाठी फोन आलाय, त्यामुळे मला फार छान वाटलं तुमचा फोन आला. ठीक. चला भेटू मग आपण. नक्कीच साहेब, हा. नक्कीच. मनापासून धन्यवाद. हो. ठीक.